हिंगोली जिल्ह्यातलं प्रमुख पीक म्हणून सोयाबीन या पिकाची ओळख आहे। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पिकाची लागवड केली जाते। या पिकाची काढणी पूर्ण झालेली आहे। शेतकऱ्यांनी सोयाबीन आता घरी आणून ठेवले, परंतु घरी किती ठेवायचं म्हणून शेतकऱ्यांना जे देणं आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात हे हिंगोलीच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन आले आहेत। मी सध्या हिंगोलीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे। हे शेतकरी येतं जे सोयाबीन घेऊन आले आहेत। बापू, सोयाबीन किती घेऊन आले? मी सोयाबीन घेऊन आलो 2 पोते। बरं एका थैलीमध्ये 2 पोते सोयाबीन झालं। माझ्या रानामध्ये हळद होती। बरं, आता मला सांगा बापू, सोयाबीनला काय भाव लागले? बरं, सोयाबीनला भाव लागला 4075 रुपये। 4075 रुपये आहे याच्यावर। हां सरकारचं नाफेड जे केंद्र आहे, हा. नाफेडच्या मध्ये सोयाबीन खरेदी केलं जातं, हो तिथं 5328 रुपये भाव मिळते, परंतु ते बंद आहे। हो काय वाटतं तुम्हाला? आमचं म्हणणं असं यायला की आम्हाला हमी भाव कवाय पण हे एकसारखा पाहिजे। एकसारखं पाहिजे ते हां केंद्र। हां म्हणजे छोटा मोठा शेतकरी जे घरामध्ये माल ठेवत नाही, आजूबाजूचे माणसाला घेणं देणं असतंय, नेहमी सुरू असले पाहिजे। हा नेहमी हमी भाव आम्हाला पाहिजे। बरं बापू, तुम्ही खूप वयोवृद्ध आहे, खूप काळापासून शेती करताय, मला सांगा सोयाबीनला हमी भाव, सोयाबीनचे खरेदी केंद्र जे आहे ते बंद आहेत, सोयाबीनला काय फटका बसायला? इथं बाजारामध्ये काय भाव मिळते साधारण? सोयाबीनला जवळजवळ 2000चा फटका आहे शासनाच्या नियमाप्रमाणे। कारण मार्केटमध्ये आज 3032 सोयाबीन विकायली, शासनाने हमी भाव 5325 रुपये काहीतरी असा डिक्लेअर केलेला आहे। 28 रुपये असा डिक्लेअर केलेला आहे। आता ही मधाची तफावत नाईविलाजानं आम्हाला शेतकऱ्याला नाफेड चालू नसल्यामुळे मार्केटमध्ये आणून आमचे दैनंदिन व्यवहार जे आहेत ते भागवायसाठी नाफेडची वाट न पाहता इथं आणायचं काम पडायला। जर असं आमचं म्हणणं आहे, आमची मागणी एकच आहे, जर नाफेड केंद्र लवकर चालू नाही केलं, ज्या शेतकऱ्याने ते मार्केटमध्ये माल विकला आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही आज मार्केटची हे जी तफावत आहे ती तफावत प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही अनुदान तत्वावर द्यायला पाहिजे। मित्रा, तुला काय वाटते, फटका किती बसतोय आणि हे खरेदी केंद्र बंद आहेत, काय मागणी? खरेदी केंद्र बंद झाल्यामुळं जवळपास 50% शेतकऱ्याचा आतापर्यंत माल विकल्या गेला इथं। आजचा भाव, आता तुम्ही चिठ्ठी दाखवल्याप्रमाणे आजचा भाव जवळपास 3,500-4 हजार रुपये टॉपचं सोयाबीनचं पावती आहे। याच्यापेक्षाच खालीच भाव आहेत सगळे, हे खाली भाव असल्यामुळे जवळपास 3-4 हजाराच्या मधात भाव आहेत। जवळपास 2 हजाराचं नुकसान शेतकऱ्याचं वाले हमीभाव केंद्र पण ठेवल्यामुळे सरकारनं या हमीभाव केंद्र, हे मामा म्हणल्याप्रमाणे हमीभाव केंद्र ज्या शेतकऱ्याची आता या चिठ्ठीच्या भरोश्यावर सरकारला काय, सरकार तर म्हणाले आम्ही मायबाप आहे, मग या चिठ्ठीच्या भरोश्यावर ज्या शेतकऱ्यांना आता प्रायव्हेटमध्ये माल विकला त्याला 2000 रुपये डिक्लेअर केले पाहिजेत। पहिला शेतकरी अतिवृष्टीमुळे परेशान झाले, सरकारनं सांगितलेली ती 10,000 रुपयाची पेरणीची मदत ती बी अजून आली नाही। पुन्हा ते अतिवृष्टीचे ते बी पैसे अजून सरकारला आले नाही। कोणते कार्ड काढा, हे काढा, ते काढा, त्याच्यामध्ये शेतकरी परेशान आहे। उलटे त्याच्यात शेतकऱ्याचे पैसे चालले, सरकारला ते जायचं। लाडकी बहीण सारखी योजना सरकारनं स्टार्ट केली। मागणी काय आता? मागणी लवकरात लवकर चालू करा, त्याचा प्रचार ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त त्या नाफेडचा प्रचार करा आणि माल खरेदी करा, आणि मालाचे पैसे खरेदी केल्याच्या नंतर कधी देणार, काय म्हणतात? माझं म्हणणं असं आहे की एक काळ नाफेडची जी खरेदी होती हरभरा आणि तूर, ही शासनानं सर्व शेतकऱ्याची नावनोंदणी करून घेतली होती, पण नंतर ते नाफेडचे केंद्र बंद झाले। पण बंद झाल्याच्या नंतर सुद्धा त्या सरकारनं, म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला जी त्याची हमी भावानं खरेदी टार्गेट दिलं होतं त्या टार्गेटप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी तुरीचे आणि हरभऱ्याचे ज्यांनी खरेदी नव्हती केली त्या शेतकऱ्याला पैसे दिले। तसं आमचं आज म्हणणं आहे, यांनी नाफेड केंद्र चालू करा अथवा न करा, हे मधातली जी तफावत आहे उत्पन्नानुसार अनुदान शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्याला द्यायला पाहिजे। दादा, 2 बाबी आहेत त्याच्यामध्ये। एक तर कायदा आहे की व्यापाऱ्यांनी सुद्धा एपीएमसी मध्ये सुद्धा हमी भावानं माल शेतकऱ्याचा जे ते विकला गेला पाहिजे, तसं व्यापाऱ्यांनी खरेदी केली पाहिजे, आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना हमी भाव मिळतो ते नाफेडचे केंद्र ते बंद येतं। कसा बसतो शेतकऱ्यांना फटका? शेतकऱ्यांना फटका खूप बसतोय, आणि जो कायदा आहे का, तो कायदा मोठ्या लोकांसाठी कायदा नसते, कायदा सामान्य माणसासाठी असते, आणि आमच्यासाठी काय कायदा नाही। आज जे कायदा आहे ना, तुमचा 5300 रुपयानं सोयाबीन खरेदी करायला पाहिजे, ते केंद्र सरकारनं चालू करणे, म्हणजे आज आम्ही मागणी करण्याची काय गरज आहे? सरकारला माहित होतं हिंगोलीचा शेतकरी असो, महाराष्ट्रातला शेतकरी असतो, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे। आमच्या इथं 2 एकर सोयाबीन आहे, 2 एकर सोयाबीन मध्ये आम्हाला उत्पन्न जे होणार आहे ते आम्ही कुठे विकायचं? सरकारला माहित आहे ना, सरकारनं एका महिन्यापूर्वीच हे सोयाबीन खरेदी केंद्र चालू करायला पाहिजे होते। आमचा 50% माल सगळ्या व्यापाऱ्याच्या घशात जाईपर्यंत वाट पाहायची काय गरज होती? आणि आमचे जे अनुदानाचे पैसे आहेत ते पैसे अजून आलेले नाहीत, आणि मुख्यमंत्री वर तोंड करून सांगतात किंवा सोयाबीन विकू नका, घरात ठेवा, घरात ठेवा। तर आमची दिवाळी, दसरा, आमचे पेरणी पाणी कशाने करायचे? जे पेरणीसाठी तुम्ही 10,000 देणार होते ते अद्याप दिलेले नाहीत। शेतात सगळं रान वाळून चाललंय,
आम्हाला हरभरा पेरायचंय, कधी पेराव? तुम्ही 10,000 दिले असते तर आम्ही सोयाबीन विकलं नसतं. पण आम्हाला पेरायसाठी सोयाबीन विकावं लागायला ना. मग तुम्ही केंद्र चालू करा आणि लवकरात लवकर एका महिन्याच्या आत केंद्र चालू करा. अगोदर करायला पाहिजे होते, एका महिन्याच्या अगोदर. आता लवकरात लवकर केंद्र चालू करून 4 ते 8 दिवसामध्ये पैसे द्यायला पाहिजेत. मला हे सांगा, सोयाबीन किती आहे आणि मागणी काय आहे? कारण खरेदी केंद्र बंद येतं, शेतकऱ्यांना थेट 1 ते 1,500 रुपयाचा फटका बसला असं शेतकरी सांगतो सोयाबीनच्या किमतीमध्ये. शेतकऱ्यांना फार मोठा नुकसानीचा फटका आहे. शेतकऱ्यांना जवळपास एकरीमध्ये जे आज भाव येते आणि 2 ते 3 क्विंटल माल होते आणि त्याचा खर्च जर काढला तर काहीच उरत नाही आहे. आणि लोकांची रोजमजूरदारी हे आज आम्हाला नगदी द्यावं लागत आहे. दिवाळीमुळे, सणासुदीमुळे आम्हाला आज सोयाबीन विकावं लागत आहे. आज नाफेड केंद्र जर चालू असते, त्यांना आम्ही माल दिला असता तर आम्हाला म्हणता आलं असतं. पण आज आमचं नुकसान झालेलं आहे. काय मागणी काय? आमचं असंच म्हणणं आहे की बा लवकरात लवकर नाफेड केंद्र चालू व्हावे आणि शेतकऱ्याचा माल खरेदी करून लवकरात लवकर पैसे पण द्यावे त्यांनी. हे शेतकरी येतं हमी भावानं जे सोयाबीनची खरेदी केली होती, नाफेडचे केंद्र लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची खरेदी ही त्याचे भाव जे ते घसरलेले आहेत. व्यापाऱ्यांनी कमी दरानं हे जे हमी भाव आहे त्यापेक्षा कमी दरानं खरेदी करताय. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल साधारणतः 1 ते 1,500 रुपयाचा फटका बसतोय. त्यामुळे तत्काळ खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी आता शेतकरी करू लागली. माधव दिपके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.